काही प्रॉब्लेम झाला आणि तो मी सूरजला सांगितला तर तो कशाप्रकारे मला समजावतो याच्याबद्दल अंकिता इकडे संग्रामदादांना सांगताना दिसते. चला तर बघूयात काय चाललंय. तर किचन एरियामध्ये धनंजय, अंकिता आणि जान्हवी हे तिघेजण काम करत असतात आणि संग्राम बसलेला असतो. तर इकडे अंकिता सांगते की काय होतं ना दादा, मला सतत असं कुणीतरी ना पुश करावं लागतं, म्हणजे कुणीतरी समजावं लागतं. आणि या घरात तशी दोनच माणसं आहेत, एक तर डीपी दादा आणि सूरज. सूरजचं कसं आहे, कोणतंही स्ट्रॅटेजी नाही, गेम प्लॅन काही वगैरे नाही, त्याच्यामुळे तो ऑनेस्टच आहे. आणि दुसरी गोष्ट तर डीपी दादा. मग मी डीपी दादांना सांगते, पण एक वेळ काय होतं की डीपी दादा अशी उदाहरणं देतात, त्याच्यामुळे मग अरे नको यार बास, म्हणून मी त्यांना नाही सांगत. पण सूरजचं काय होतं, मग मी त्याच्याकडे गेले, त्याला माहिती असतं की मी वरती बसते, माझ्या मनातलं जे आहे तिथं मी रडते, काय बोलत असते मनातल्या मनात, हे सगळं त्याला समजतं. तर अशीच मी एकदा बसलेले होते आणि तो आला आणि माझं असं झालं की सूरजला बघून मला राहवलं नाही. मी त्याला सांगितलं की थकले रे सूरज, मला घरची जाऊ नको म्हणत होते, तरीसुद्धा मी एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलं. मी घरच्यांना सांगितलं नाही मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, मला तिथे जायचं आहे, बघायचं आहे, म्हणून मी आले, पण आता मी थकून गेले रे. त्यावरती सूरज गप्पच बसला. मी किती सांगितलं आणि तो गप्प बसला, मला काहीच कळेना. मी त्याच्याकडे बघतच होते. तेवढ्यात तो आता व्हायचंच तर राहिले इथंपर्यंत आली झालं. तर ते जी गोष्ट आहे ना सूरजची, ती अनपेक्षित आहे. म्हणजे मला पण जाणवलं हो यार की आपण इथंपर्यंत आलो आणि आता आपण माघार घेतोय की थकलोय म्हणून. तर ते जे सांगतो ना ते त्यालासुद्धा कळतं, अनपेक्षितपणे तो बोलून जातो. आणि बाकीचे कसे सांगतात अरे जाऊ दे ना, असं होतं घरात, तर ते नको आहे, त्याच्या मनात काहीच नसतं, त्यामुळे तो असंच सांगतो. तर डीपी दादा म्हणतात मग सरळ सांग ना की उदाहरणं देत जाऊ नका, आता तू त्याच्याकडेच जा, तुला मी नाहीच बोलणार, येऊच नकोस माझ्याकडे, असं ते सांगत असतात. तर अंकिता म्हणते तसं नाही दादा, आणि इकडे सगळेजण हसत असतात. तर अशा प्रकारे इकडे सूरजच्या ऑनेस्टीबद्दल अंकिता संग्रामदादांना सांगताना दिसते. तर सूरजची ही ऑनेस्टी तुम्हाला आवडते की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.